नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आहोत अलिबाग बदामी बीच घेतला आणि टोंबऱ्यांनी बघा कशा उड्या मारल्यात सर्व. हे बघा व्हेज पोपटी सुंदर अशी आणि नॉनव्हेज पोपटी सुद्धा होती ज्यांचं. हे बघा आमचे अमित गाडीने विश्वास नंतर रणबीर सुद्धा त्यावर दिवशी सुद्धा आम्हाला बीचवर आणि सरळ बीचवरती गेलो सर्व मित्रमंडळी. नुसतं असं कबड्डीचे खेळले सगळे समुद्रातून. हे बघा गोल्डन फिश द्या मला सुद्धा आवडेल. हे नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आहोत अलिबाग बदामी बीच, नागाव आणि अक्षीच्या मध्ये असलेला बदामी बीच. हे बघा ही वेळ होती, आम्ही मस्त एक फोटो काढून घेतला. मग आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. टोंबरे स्ट्राईकला आणि रणदेवी नॉन स्ट्राईकला बघू शकता तुम्ही. आणि टोंबऱ्यांनी सुंदर असा फटका दिलेला आहे आणि अमित गाडी यांनी सुंदर फिल्डिंग केली. अशा प्रकारे आता रणदेवी बॅटिंग करतील, टोंबरे नॉन स्ट्राईकला. अशा प्रकारे आम्ही क्रिकेट खेळताना मनसोक्त आनंद घेतला. खूप मजा आली क्रिकेट खेळायला. सगळे आमचे सोसायटी मधील मित्रमंडळी एकत्र असं खेळताना. हे बघा आता आलेलेत गुरव साहेब बॉलिंग करण्यासाठी. खेळून झाल्यानंतर आम्ही एक जम्पिंग पिक काढून घेतलाय. बघा कशा उड्या मारल्यात सर्वांनी. त्यानंतर संध्याकाळी आल्यावरती सलाडाचं काम होतं, सलाड कटिंग करून घेतलं. थोडे एन्जॉयमेंट आणि आम्ही पोपटी लावायला सांगितली होती. हे बघा व्हेज पोपटी सुंदर अशी आणि नॉनव्हेज पोपटी सुद्धा होती. ज्यांचा उपवास होता त्यांनी व्हेज पोपटी खाल्ली, ज्यांचा उपवास नव्हता त्याने नॉनव्हेज पोपटी खाल्ली. सगळेजण कसे पोपटीचा आनंद घेताना आमचे मित्रमंडळी. खूप मजा आली आणि पोपटी सुद्धा मस्त बनवलेली. त्यानंतर खाऊन झाल्यानंतर थोडा धम्माल स्पीकरवरती डान्स करत. हे बघा आमचे अमित गाडीने विश्वास डान्स करत आहेत. त्यानंतर रणबीर सुद्धा त्यांना साथ देताना खूप मजा केली. धम्माल कमरिया कमरिया
नंतर सर्वच एकत्र आले डान्स करण्यासाठी. हे बघा सर्व मंडळी डान्स करतायत गाण्याच्या तालावर. डान्स करून झाल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. हे बघा व्हेज जेवण आणि हे नॉन व्हेज. सुंदर असं घरगुती जेवण होतं. मस्तपैकी सर्वांनी जेवण घेतलं, झोपून गेलो. कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्हाला बीचवरती एन्जॉय करायला जायचं होतं. हे बघा मॉर्निंगला मी इथे नाश्ता केला आणि सरळ बीचवरती गेलो. आम्ही ज्या कॉटेजला होतो बदामी कॉटेज, हे अगदी बीचच्या 2 मिनिटं अंतरावरतीच होतं. त्याच्यामुळे आम्ही लगेच बीचवरती पोहोचलो. नाश्ता करून झाल्यावरती वेळ न घालवता थोडं फोटो शूटिंग करून घेतले. हे बघा आमची मंडळी, सर्व मित्रमंडळी. फुल पाण्यामध्ये मजा केली सर्वांनी. अगदी मनसोक्त उड्या मारत होते. जशी लाट येत होते त्या पद्धतीने लाटेवरती मजा करत होते. बघू शकता तुम्ही. अजून काही मित्र फुल आतमध्ये गेले. हे बघा इथे दही अंडी सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी प्रयत्न होता. बघू शकता काय प्रयत्न चालू आहेत ते. तर लागणार तेवढ्यातच सगळे खाली कोसळले.
त्यानंतर सर्व आम्ही निघालो, पण येता येता काही मंडळींची इच्छा होती की कबड्डी खेळायला. आम्ही सुरुवात केली कबड्डी खेळण्यासाठी. जातानाचा व्ह्यू. हे आमचे महेंद्र गोवलकर आणि पाठीमागे रणदिवे बघा कबड्डी खेळताना. समीर नवल यांनी पहिली सर्व्हिस टाकली. उत्कृष्ट असं कबड्डीचे खेळले सगळे मित्रमंडळी. खूप छान, मस्त वाटलं. आणि इथे समीर नवल यांना आउट केलेलं आहे. राजेश सागवेकर सर्व्हिस घेऊन गेले. हे बघा, आणि दुसरा गडी बाद केलाय राजेश सागवेकर. आता इकडून रणदिवे आलेत सर्व्हिस करायला. रणदिवेने सर्व्हिस केली. आणि रणदिवे इकडे आउट झाले. अशा प्रकारे कबड्डी खेळताना सुद्धा खूप मजा केली, धमाल केली. आणि कबड्डी खेळता खेळता इथे गोल्डन फिश सुद्धा आलं समुद्रातून. हे बघा, गोल्डन फिश गोल गोल फिरतोय.
खरी मजा काय असते ती इथे सर्वजण एकत्र पिकनिकला गेल्यावर येते, ती अशी खूप धमाल. मला शूटिंग करायला एवढी मजा वाटत, खेळताना लोकांना किती मजा येत असेल. मस्त अशी खूप छान सुंदर असा कबड्डीचा गेम रंगला होता. कबड्डी खेळून झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न आमच्या रूम वरती गेलो, मस्तपैकी जेवलो, पुन्हा निघालो. तुम्हाला सुद्धा अलिबाग बदामी बीचला यायचं असेल तर कॉटेजचा फोन नंबर आहे, तिकडे तुम्ही फोन करू शकता. अगदी मस्त जेवण, घरगुती जेवण असतं. बाकी तुम्हाला रूम भाडे वगैरे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मिळतं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. अशा प्रकारे आम्ही बीचवरती मजा केली, खूप धमाल आली. सुंदर असं आमची सगळी मित्रमंडळी मजा केली, खूप छान. निघालो, हे बघा आम्ही जाण्यासाठी सगळे तयार झालो. अशा प्रकारे आम्ही या अलिबागला बदामी बीचला भेट दिली. तुम्ही सुद्धा या बीचला भेट नक्की द्या, तुम्हाला सुद्धा आवडेल. हे बदामी कॉटेज आहे, वर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला इथली माहिती, रूम बद्दल माहिती. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.